गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. पालघर तहसील कार्यालयातील कोट्यावधींच्या महसुलांच्या मूळ फाईल्स गायब. तत्कालीन महसूल सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल. पालघरमधून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. शासनाच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित असलेल्या 2 कोटी रुपयांहून अधिक दंडात्मक महसुलांच्या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण या कोट्यावधी रुपयांच्या महसूल वसुलीशी संबंधित मूळ नसती आणि महत्वाचे दस्तऐवज गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पालघर तहसील कार्यालयातील तत्कालीन महसूल सहाय्यक विक्रम गुलाबराव पाडेन यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण प्रश्न आहे, कोट्यावधी रुपयांच्या दंडाच्या फाईल्स गायब कशा झाल्या? त्या कार्यालयाबाहेर कोणी नेल्या आणि या फाईल्स गायब होण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा सविस्तर तपास आता सुरू आहे. कोट्यावधींच्या दंडाच्या नोटिसा पालघर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गौण खनिज वापरांसंदर्भात विविध कंपन्या आणि आस्थापनांना दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यामध्ये यशवंत सृष्टी बोईसर 1,45,65,551, सिरोन ड्रग्स लिमिटेड तारापूर 24,82,146, ब्राइट स्टार प्रायव्हेट लिमिटेड 27,91,200 अशा मोठ्या रकमेच्या दंडाचा समावेश असल्याची माहिती आहे. याशिवाय JSW ठाकूर, गॅलेक्सी, ओस्तावल, वंडर सिटी आणि बेटेगाव येथील इतर प्रकरणांचाही उल्लेख समोर आला आहे. पण अचानक मूळ फाईल्स गायब. या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे शासकीय महसूल वसुलीशी संबंधित मूळ नसती आणि दस्तऐवज कार्यालयाबाहेर नेऊन गायब करण्यात आल्याचा. जर या फाईल्स उपलब्ध नसतील तर शासनाच्या महसुलाची वसुली आणि पुढील कायदेशीर कारवाई कशी होणार? त्यामुळे आता तपास याच दिशेने होणे गरजेचे आहे. फाईल्स कोणाच्या ताब्यात होती, ती कधी कार्यालयाबाहेर नेण्यात आली, कोणाच्या परवानगीने नेण्यात आली आणि ती गायब कशी झाली? राज्य माहिती आयोगाच्या सुनावणीनंतर FIR या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले. ते राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाच्या सुनावणीनंतर 24 जून रोजी झालेल्या सुनावणीत प्रकरणाची दखल घेण्यात आली. यानंतर गायब तहसीलदार संभाजी पावरा यांच्या तक्रारीवरून 25 जून रोजी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांच्या हाती आहे. फक्त एका कर्मचाऱ्यापुरताच तपास. विक्रम पाडेन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी प्रश्न कायम आहे. कोट्यावधी रुपयांच्या महसुलाशी संबंधित फाईल्स गायब होण्यामागे आणखी कोणाची भूमिका होती का? संबंधित अधिकारी, कर्मचारी, फाईल्स हाताळणारे कर्मचारी आणि महसूल वसुलीची संपूर्ण प्रक्रिया यांचीही चौकशी होण्याची मागणी होत आहे. गुन्हे शोधचा थेट सवाल, शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा महसूल थकीत आणि त्याच महसूल वसुलीचा मूळ फाईल्स गायब. या केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा प्रकार आहे की या मागे आणखी काही गंभीर कारण आहे? याचा खुलासा पोलीस तपासातूनच होणार आहे. या प्रकरणात कोण दोषी आहे, कोणाची भूमिका आहे आणि शासनाचा महसूल वसूल होणार का, हे पुढील तपासानंतर स्पष्ट होईल. ही होती गुन्हे शोध न्यूज नेटवर्कची विशेष बातमी. बातमी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि गुन्हे शोध न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा. अशाच निर्भीड आणि तथ्याधारित बातम्यांसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. मी मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क.